गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज रविवार आहे आणि सकाळी सकाळी मी नाश्ता बनवायला घेतलाय. एकीकडे पोहे, उत्तप्पा आणि मस्त अशी खोबऱ्याची चटणी बनवली आहे. नाश्ता करून आज आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट काम करायचं आहे, ते म्हणजे हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत ना, ते सगळे सेपरेट करायचे. आम्हाला नाशिकला येऊन जवळजवळ 3 वर्ष झाले आणि 3 वर्षामध्ये एवढे सगळे कागदपत्र, डॉक्युमेंट्स काय म्हणतात ते आम्ही गोळा केलेले आहेत. यामध्ये सगळ्यात जास्त या दोघांचे आणि माझे पण कॉलेजचे काही आहेत जे सबमिशन वगैरे आहे ते सगळं, पण ते बऱ्यापैकी आता वापरात येणार नव्हते. म्हटलं चला ते सेपरेट करूया आणि रद्दीमध्ये देऊन टाकूयात, कारण की एक कॉट पूर्ण भरला होता फक्त डॉक्युमेंट्सनी आणि तो मला जेव्हा साफ करायचा असतो ना तेव्हा माझ्या एवढं जीवावर येऊन जायचं की बस. आणि दुसऱ्यांचे डॉक्युमेंट्स आपण टाकून पण देऊ शकत नाही, त्यांना जर लागले नंतर तर मग काय. म्हटलं आज रविवार आहे, या दोघांना मदतीला घेऊयात आणि प्रत्येकाकडून काम करून घेऊयात. यामध्ये शौची मात्र भरपूर लुटबुट चालू आहे आणि मी पण मदत करू लागते. नाश्ता वगैरे झाला, आजचा दिवस मात्र निवांत आहे. आता दिवसभरात काय होतंय ते माहीत नाही, पण कामाला सुरुवात तर केली आम्ही. श्रावा तू थांब ना, ही सगळं मिक्स करून देते. पटपट आवरून घेऊ, बरेच डॉक्युमेंट्स आहेत तेवढे. तुमच्या मोठ्या मोठ्या फाईल खूप आहेत. जरा जास्तच पसारा झालाय बरं का, कामाचं बिनकामाचं. श्राव आतला नको फेकू, श्राव ठेवते. पुस्तक का फिटण्या भरल्या जवळजवळ. ह्या 2 आणि ते पुठ्ठ्याच्या 2 त्यात आहे ना, फक्त कागद आहेत ते फेकून द्यावं लागतील. नीट ठेव रे व्यवस्थित, म्हणजे ना बाई ठेवायची. चल झाडू आण. आपलं हे बघ कसं झालंय, हे एवढं झाडून घ्यावं लागेल आपल्याला. चल. तिघांनी मिळून केलं, त्यामुळे अर्ध्या तासामध्ये आमचं काम आवरलं. आणि त्यानंतर मला एक साड्यांचा व्हिडिओ शूट करायचा होता, त्यासाठी मी तयार झाले होते आणि माझ्यासोबत श्राऊ पण. आई साड्या घालती म्हणून मी पण आईच्या साड्या घालणार आहे असं म्हणून श्रावणी पण साडी घातली आहे, आणि ती पण ब्लॅक कलरची, जी की खूप गोड दिसते. आईची साडी घातली तू छान दिसते का? छान छान. गोड बाळ आहे ग माझं. फ्रॉकवर घातली. मग तुला पण काय ब्लाऊज वगैरे आणायचा का? पप्पाला सांगशील का? ठीक आहे. तिच्या पप्पांना सांगावं लागेल का तिला एक ब्लाऊज वगैरे घेऊन या, कारण की ती लेकरू सांगते मी फ्रॉकवर घातली. तुझ्या फ्रॉकला साडी मॅचिंग झाली आहे. दुसरी आणू? ठीक आहे, आणा. हा सगळा पसारा आहे, पूर्ण साड्या वगैरे सगळ्या इकडे तिकडे टाकून दिल्या आहेत आणि आता आम्ही सगळ्यात ट्राय करून बघणार आहे. हो ना ग? आता हे सगळं आवरलं आणि आम्ही निघालो होतो माझ्या मामाच्या मुलाच्या घरी. त्याचं ऑपरेशन झालंय, त्याला भेटायला चाललोय. आवरलं का शौचं? मामा तुमचं आवरलं? आणि रुमाल घे. नाही तिचा शौ रुमाल घे ना. अरे रुमाल राहिला मामाच्या कॉटवर, घे पटकन. घ्या. शूज घालायचे का? शूज जा मग. आवरलं का? चल. हा शूज पण नको. चल शौ तू नको येऊ, आम्ही जातो. नको येऊ तू. हा तो आमच्यापासून फक्त अर्धा किलोमीटरच्या अंतरावर राहतो. श्रावा कुठे चालली? कुठे चालली? मावशी का चालली? मी बाप्पाला चालले. पूर्ण उन्हाळ्यासारखं कडक ऊन पडायला लागले का? पहिले एवढं ऊन येत नव्हतं आपल्या याच्यात, पण नव्हतं येत हॉलमध्ये. आता हॉलमध्ये आपल्या ऊन यायला लागले. दहन आपलं घरून करून आणलेलं परवडतं ह्या वेळेस ना. हा काल आम्हाला दहन करायलाच गेलं पूर्ण दिवस. मग काल परवा आधी चाळले, काल परत चाळले. ते एकदा चावून निघतच नाही ना. आपण पहिले गणपतीला जाणार आहे का? ट्रॅफिक लागायला लागले रविवार. रविवार असले एवढी गर्दी वाढल्यावर रोज वाईट टाकून जात असते माणसं. इथं रोजची बाबा संध्याकाळी पाहायला गेली तरी इथं बंद केलं म्हणून बरं झालं. इकडे येणं जाण्याचं बंद केलं. तिकडून एक रोड आहे ना डायरेक्ट बस स्टँड आहे का? हा निमाणी बस स्टँड, त्यामुळे जास्त गर्दी होती. चला इकडे या. दात का बरं वाजवते?
दात का वाजू? चांदू चांदू मामा नाही, ते सिग्नल आहे. चांदू नाही आहे तो. काय आहे? सिग्नल. सिग्नल सिग्नल पडली अशीच. ते म्हणे ते आहे, जाऊ नका तुम्ही. अर्ध्या तासामध्ये आम्ही पोचून गेलो आणि त्यानंतर ते भरपूर साऱ्या गप्पा मारल्या. त्यांनी स्वयंपाक करून ठेवला होता, मस्त असं जेवण केलं आणि जवळजवळ संध्याकाळ झाली होती आम्हाला तिथून निघायला. तिथून मंदिरामध्ये गेलो होतो आम्ही नवशा गणपतीला आणि तिकडून घरी आलो. परत एकदा पाणीपुरी खायला गेलो, कारण की जेवण जरा लवकर झालं होतं 5 वाजता आमचं. म्हटलं चला पाणीपुरी खाऊन येऊयात. आणि शौचं मात्र हात खायचं काम चालू होतं. तोंडात नाही घालत, काय करायचं? तोंडात घालशील का? तोंडात घालशील का? नाही तोंडात नाही. मावशी का जायचं का शौला? पप्पाचं पण आवरलं का? दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र मी लवकर उठून आवरलं होतं. स्टवचा जो 2 वर्षाचा डोस होता ना, तो पेंडिंग राहिला होता आमच्याकडून, तोच देऊन आणायचा होता आता. मावशी आहे का? तुला कशावर बसायचं? चल कशावर बसून देऊ? याच्यावर बसून देऊ का? औषध दिली का तू? कसं होतं? छान होतं. बापरे, याच्यावर बसू का मग? थांबा. छान आहे. काढा गाडी. जायचं श्रावण. चलो. डोस द्यायला जायचं होतं आम्हाला. तिचा डोस बाकी होता 2 वर्षाचा, आम्ही दिलाच नाही. आणि आता पुढच्या महिन्यामध्ये ती 2.5 वर्षाची होईल ना, म्हटलं चला देऊन येऊया. त्यासाठी सकाळी आम्ही लवकर आवरून गेलो होतो. आंघोळ्या वगैरे नव्हत्या केल्या, डायरेक्ट गेलो होतो. त्यांच्यासोबत त्यांना ऑफिसला पण जायचं होतं, तर ते आम्हाला डोस देऊन परत रिटर्न आणून सोडणार होते. त्यामुळे गेलो, श्रवला तिथं नेलं आणि श्रवणी गोड गोड औषध पेलं. आम्हाला वाटलं पहिल्यांदा इंजेक्शन आहे, पण इंजेक्शन नव्हतं, फक्त कॅल्शियमचं औषध होतं. आणि ते एकदम छान पिली ती. त्या ताई पण म्हणतात की तुमच्या बाळा अजिबात रडलं नाही, म्हणजे आमच्या दिवसाची सुरुवात खूप छान झाली आहे. तर आता आणलं आहे तिला औषध वगैरे देऊन. त्यानंतर आता परत डायरेक्ट 6 महिन्यांनी, दर 6 महिन्यांनी 5 वर्षाची होईपर्यंत द्यायचे औषध आहे, तर ते देऊया. आता घरी आलोय, काम वगैरे सगळं आवरलेलं आहे, फक्त रूमला पोछा मारायचा आणि त्यानंतर आंघोळ करायची एवढंच बाकी आहे. तर पाणी गरम व्हायला ठेवलंय आणि म्हटलं तोपर्यंत पटकन बाकीचं जे काही आहे ना, रूमचं पोछा वगैरे मारणार ते आवरून घेऊया. शौला येताना नाश्ता घेऊन आले होते मेदू वडे, ते तिला खाऊ घातले. तिला खूप आवडतात आणि बऱ्याच दिवसानंतर आज आणले होते, तर ते पण तिने खाल्ले. त्याच्यामुळे तिचं पण जेवण झालेलं आहे आणि आता आंघोळ वगैरे घालते तिला. आता सकाळी माझं लवकर काम आवडणार आहे, तर बघूया दिवसभरात भरपूर सारा टाइम असणार आहे काम करायला किंवा नवीन नवीन गोष्टी करायला. आणि दिवसभरात काय होतंय ते तुमच्यासोबत शेअर करते. स्टे ट्यून. तुम्हाला आज म्हटल्याप्रमाणे माझं काम बऱ्यापैकी लवकर आवरलं होतं आणि मग काहीतरी काम तर करायलाच पाहिजे ना, एक्स्ट्रा तर झालंच पाहिजे. पण त्याआधी आम्ही भरपूर सारा आराम केला, झोपा वगैरे काढल्यात आणि आता हे बघा असं काहीच चालू आहे. ते का बरं ते दाखवते आधी तुम्हाला. तर एवढे सगळे कपडे अरे पडला, एवढे सगळे कपडे आम्ही काढलेत शौच्या कपाटामधून आज आणि आवरून ठेवूयात म्हटलं. त्यामुळे ती प्रत्येक गोष्ट ट्राय करून बघतीये. मग तो घागरा असू नाही तर फ्रॉक असू, ट्राय करून बघायची कशी दिसते. पडशील खाली त्या घागऱ्याच्यामुळं. तर आता हे पटपट सगळे कपडे वगैरे सेट करून घेते कपाटामध्ये, कारण की जुने नवे आले त्यानंतर जे शॉर्ट झाले ते मला सेपरेट करायचे होते. तर आणि त्यासोबतच श्रावणी हा एक्स्ट्राचा पसारा घातलेला आहे, जो क्लिपा, रबर, असं तसं भरपूर सारं सामान काढलंय. आणि मॅडमचा डान्स, मी घागरा उलटा घालून दिलाय तिला, पण तिचं मात्र तिचा स्ट्रगल चालू आहे डान्स करण्यासाठी. लहान मुलांना काहीतरी एखादी नवीन गोष्ट काढली का मग खेळायला खूप मजा येते, तसंच तिचं चालू आहे. तिला कपडे काढले ना इतका आनंद झालाय. त्या दिवशी पण आम्ही घरावरायला थोडंसं सामान काढलं होतं बाहेर, पेपर वगैरे, तर त्यात पण तिने इतकी मजा केली होती का जवळजवळ 2 तास ते पेपर खेळत होती. आणि शेवटी मी ती रद्दी काल विकून टाकली. पण आज मात्र तिचं मस्त घागरा घालून डान्स करायचं काम चालू आहे. 2 मिनिटं तुम्हाला दाखवते मी. उलट्या सुलट्या उड्या मारतो का तू? छान डान्स कर ना. मग बाहेर नको जाऊ, धुळे बाळा, ड्रेस खराब होऊन जाईल ना. इकडे चल, ड्रेस खराब होतोय. चल लवकर इकडे आतमध्ये. बरेच दिवस झाले आम्ही पापड तळले नाही, तर आज आम्ही कुरडया आणि थोड्याशा पापड्या काढल्यात तळायला. थोड्याशा उपवासाच्या आहेत, तांदळाच्या आहे, नागलीच्या आहेत. आणि शौचं मात्र कच्चा खायचं काम चालू आहे, तर इथं तळून घेते मी. आणि आज डबे उचकल्यानंतर मला ही भगर पण सापडली आहे, तसंच पॅकिंग होतं.
तर ती पण म्हटलं व्यवस्थित आहे का नाही नीट बघावं, चेक करून घ्यावी. काय खायचं शाऊ? बऱ्याच दिवसानंतर असं मस्त पाणीपुरीचं पाणी आणि पापड कुरडई तळली आहे, तर चला खाऊयात. पण आज आम्ही मस्त पाणीपुरीच्या पाण्यासोबत खातोय दोघी पण, आणि टेस्ट पण खूप छान लागते. आत्ता वाजले जवळजवळ संध्याकाळचे 8 आणि शव झोपलेली होती, त्यामुळे माझं काम पटपट आवरलं. देवाची पूजा झाली आणि लगेच स्वयंपाकाला लागले. कपाट आवरायला घेतलं होतं तर त्यामध्ये मात्र तिने मला भरपूर त्रास दिला. जवळजवळ 1 तासाचं काम 2 ते 3 तास गेलं मला, कारण की मी जे घड्या घालायचे ते कपडे ती फेकून द्यायची. तर कपाट वगैरे आवरलं, त्यानंतर थोड्या वेळ बसले आणि नंतर संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली. आता तर मस्त मटकी भाजी केली आहे, काळी रस्स्याची भाजी, आणि त्यासोबत भैयासाठी 2-3 चपाती, त्यानंतर त्यांच्यासाठी ज्वारीची भाकर आणि माझ्यासाठी बाजरीची भाकर, शाऊसाठी भात, असे सगळे प्रकार बनवायचे आहेत. आता पोळी आणि भाजी झालेली आहे, आता फक्त भाकरी आणि भात बाकी आहे. तर त्या गरमागरमच छान लागतात. आता दोघांना कॉल करते, कधी येणार आहे ते विचारते, आणि त्यानंतर मग राहिलेला स्वयंपाक आवरून घेते. तोपर्यंत शाऊ पण उठल. तसं ती संध्याकाळी झोपत तर नाही, पण आज काय माहिती तिला झोप आली होती तर झोपली ती. मे बी मी बसले होते थोड्या वेळ, त्यामुळे तिला कंटाळा आला, तर ती पण झोपली. तर चला ती उठल, तोपर्यंत माझा पण स्वयंपाक आवरून. काय आणलं पप्पाने? काय आणलं? काय आणलं? काय शाऊसाठी थँक्यू बोल पापाला. काय बरं आणलं म्हणावं? चक्क तिला फुल आवडतं म्हणून बुके घेऊन आले. बायकोसाठी पण कधीतरी आणायचं ना. हे नको का मग? हे फुल नको का? हे फुल देऊन टाकू का पप्पाला? पप्पा घेऊन जा. बाहेर काय करायचं? फुलाची आहे? एक फुल घेऊ का? एक फुल घेऊ? तुम्ही एक काढलं ती सगळी गाडी. चला या मस्ती सोबत आजचा ब्लॉग इथेच एंड करते.